इंडिया रिव्हर सिस्टीम नदी प्रणाली आपण अभ्यासतो आहोत. आता रिव्हर सिस्टीम अभ्यासताना एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नदीच्या अवस्था आपण अगोदर समजून घेऊया. आता नदी प्रणाली आपण अभ्यासणार आहोत. जसे यामध्ये काही हिमालयीन नद्या आहेत, काही पठारी नद्या आहेत, त्यातही पुढे उपप्रकार पडणार आहे. जसं काही अरबी समुद्राला नद्या मिळतात, काही बंगालच्या उपसागराला जाऊन नद्या मिळतात. मग आता ह्या ज्या नद्या आहेत, गंगा असेल, ब्रह्मपुत्रा असेल, सिंधू आहे, गोदावरी आहे, यमुना आहे. मग या नद्या ज्या आहे या नद्यांना आपण मुख्यतः नद्यांच्या काही स्टेजेस, काही अवस्था अगोदर आपण समजून घेऊया. नदी प्रणाली अभ्यासण्या अगोदर नदीच्या अवस्था जसं आता बघा, उंच अशा डोंगराळ भागामध्ये नदी उगम पावते. पर्वत आणि या पर्वतामध्ये नदी उगम पावून पुढे पठारी प्रदेश आणि मग पुढे अशी सागरामध्ये विलीन होते. म्हणजे बघा, नदीला आपण अशा 3 स्टेजेस मध्ये डिवाइड करू शकतो. एक जे आहे पहिली अवस्था नंबर 1 ला त्याला आपण म्हणूया युवा अवस्था. त्यानंतर नंबर 2 जे आहे मॅच्युअर, किंवा त्याला आपण प्रौढ अवस्था म्हणूया. आणि जो तिसरा टप्पा आहे तो आहे ओल्ड, ज्याला आपण वृद्ध अवस्था म्हणूया. नदीला आपण अशा 3 टप्प्यामध्ये अभ्यासू शकतो. मग आता नदीचं जे उगम स्थान आहे डोंगर रांगामध्ये किंवा पर्वतामध्ये, जसं गंगा असेल, ब्रह्मपुत्रा असेल, किंवा तिकडे सिंधू असेल, किंवा यमुना नदी असेल, या उंच हिमालयीन नद्या आहे, हिमनगामध्ये ग्लेशियर्स मध्ये उगम पावतात. आणि ज्या पठारी नद्या आहेत त्या पर्वत रांगामध्ये उगम पावतात. आता जी युवा अवस्था आहे म्हणजे अति उंचीवरून या नद्या पठारी प्रदेशाकडे वाहत असतात. म्हणजे साधारणतः जर आपण उंची बघितली तर 4000-6000 मीटर या दरम्यान काही नद्या आहे हिमालयीन नद्या. आणि इकडे जर आपण पठारी नद्या बघितल्या 1000 मीटर आहे, 1500 मीटर आहे, 2000 मीटर आहे. एवढ्या उंचीवरून या नद्या वाहतात. मग आता उंचीवरून ज्यावेळेस नद्या वाहतात तर हा पाण्याचा जोर जो आहे हा काय असेल, प्रचंड असेल. मग आता अशा वेळी काही स्ट्रक्चर नदी आपल्या प्रवाहामध्ये तयार करते, किंवा जो डोंगर असेल, पर्वत असेल, तर अशा ठिकाणी व्ही आकाराची दरी जन्माला येते. म्हणजे नदी आपल्या युवा अवस्थेमध्ये पाण्याला खळखळाट असतो, जोर असतो पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे वाटेमध्ये दगड असेल किंवा जो पण काही भाग असेल त्याला काय करत चालते, नदी इरोड करत चालते, त्याचं इरोजन करत चालते. आणि मग तिथे आपल्याला असं व्ही शेप बघायला मिळतो. त्याचप्रमाणे आणखी व्ही शेप व्हॅली बघायला मिळते. त्याचप्रमाणे धबधबा, वॉटरफॉल्स, धबधबे सुद्धा आपल्याला या अवस्थेमध्ये बघायला मिळतात. व्ही शेप. आता नदीच्या क्षरण कार्यामुळे काय झालं, इरोजन करत गेल्यामुळे नदी काय होत गेलं, व्ही शेप झाला. पण ज्या वेळेस बर्फाळ किंवा ज्याला आपण हिम नदी म्हणतो, हिम नदी ज्या वेळेस वाहते तर त्या ठिकाणी यू शेप बघायला मिळतो. कायम लक्षात असू द्या, हिम नदीमुळे यू आकार निर्माण होतो. तर पाण्याचा जो विसर्ग आहे, पाण्याचा जो प्रवाह आहे, त्यामुळे काय होत असतो, व्ही शेप तयार होतो. आता हे झालं युवा अवस्था. त्यानंतर पुढे हीच नदी जी आहे मॅच्युअर अवस्थेकडे जात असते, प्रौढ अवस्थेकडे जात असते. मग आता अशा वेळी काय होतं की थोडासा जोर जो काही आहे किंवा उतार जो काही आहे, आता इथे खूप तीव्र उतार होता, इथे मात्र काय आहे, मंद प्रकारचा उतार आहे. उतार काय झाला, थोडासा कमी झाला. आणि किंवा आपण त्याला म्हणूया कमी उतार. इथे इकडे पुढे जो आहे तो मंद आहे, इथे झाला कमी उतार. मग आता हा कमी उतार आहे म्हणून आपल्याला इथे बघा एक्झाम्पल्स आपण बघूया. जसं उदाहरणार्थ आहे नागमोडी वळणे, हे अशी मियांडर्स, ज्याला आपण नागमोडी वळणे म्हणूया.
नदीचा जो कोर्स किंवा प्रवाह आहे त्यामध्ये आपल्याला ही अशी मिएंडर्स नागमोडी वळणे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे इकडे नालाकृती काही असे सरोवर आहे. हाच भाग जो आहे इथे सपोज हा एवढा पोर्शन जर आपण असा बाजूला घेतला तर या इथे आपल्याला त्याच्यामध्ये या ठिकाणी असं पाणी साचलेलं सुद्धा बघायला मिळेल. नालाकृती आपण याला नालाकृती सरोवर असं देखील म्हणूया. बघा आता त्याच पद्धतीने हा नदीचा प्रवाह जो आहे पुढे जाऊन ज्यावेळेस ही नदी सागरामध्ये विलीन होते. आता सागरामध्ये नदी ज्यावेळेस विलीन होत असते ती संथ गतीने किंवा जो मंद प्रकारचा उतार आहे इथे सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो आहे जसं बघा हा आहे तीव्र उतार स्टीप स्लोप आहे. इकडे थोडासा कमी उतार आहे आणि अगदी तिसरा टप्पा जिथे सागराला ही नदी विलीन होते तर हा आहे मंद उतार. आता मंद उतार आहे म्हणून काय झालं नदी यावेळेस वाहत असताना पाण्याला जे आहे संथ गतीने हा पाण्याचा प्रवाह सागरामध्ये काय होत असतो विलीन होत असतो. मग आता एक लक्षात घ्या नदी युवा अवस्थेमध्ये ओबडधोबड दगडे गारगोटी या सगळ्यांना घेऊन खळखळाट करत पुढे जात असते. मग त्यामुळे शरण होतं इरोजन होतं व्ही आकार तयार झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये गाळाची देखील मैदाने आपण इकडे तयार होताना बघूया. इथे एक्झाम्पल मध्ये आपण आणखी एक उदाहरण घेऊ शकतो. गाळाचे मैदान प्लेन्स ज्याला आपण म्हणतो अशी मैदानं बघायला मिळतील. इकडे मात्र तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला या इथे अशा पद्धतीने पक्षाच्या पंजाप्रमाणे रचना बघायला मिळेल ज्याला आपण म्हणूया त्रिभुज प्रदेश, ज्याला आपण डेल्टा रिजन म्हणूया. जसं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं ठरलं तर यामध्ये आपण घेऊ शकतो सुंदरबन त्रिभुज प्रदेश. तर अशा पद्धतीने नदी या 3 स्टेजेस मधून प्रवाहित होत असते. बघा भारत नदी प्रणाली रिव्हर सिस्टीम बघतो आहोत आपण बघतो आहोत. एका बाजूला आहे बंगालचा उपसागर, त्या इकडे इथे आहे न्यू मुरे बेट जे वादग्रस्त बेट आहे. बांगलादेश आणि भारतामध्ये 60% भाग येतो भारतामध्ये, 40% भाग आहे बांगलादेशमध्ये. आणि आता ही जी रेष आपण इथे बघतो आहोत भारतामध्ये ही अशी झिगझॅग पॅटर्न मध्ये आपल्याला रेष दिसते. या रेषेला म्हटलं जातं नॅशनल वॉटर डिवाइड लाईन, राष्ट्रीय जल विभाजक रेषा, नॅशनल वॉटर डिवाइड लाईन. एमपीएससीने एकदा हा प्रश्न विचारला आहे. त्यांनी आपल्याला अशाच पद्धतीने मॅप दिला होता आणि एक लाईन दिली होती आणि आपल्याला ओळखायचं होतं, काही पर्याय होते की ही जी रेषा आहे नेमकं कशाचं विभाजन करते. वनांचं विभाजन करते का पर्वत रांगा आहे का तापमानाचं वितरण आहे किंवा काय आहे नेमकं ही रेष आपल्याला काय सजेस्ट करते. तर बघा ही जी रेष आहे ही अशा पद्धतीने आपल्याला दिसते. आता या रेषेच्या पूर्वेकडे आणि याच रेषेच्या पश्चिमेकडे जर आपण बघितलं, आता ही रेष काही मॅनमेड नाही किंवा प्रत्यक्षरित्या ती अशी आखण्यात नाही आली. एक प्रकारे आपण याला नॅचरली अशा पद्धतीने जी टोपोग्राफी आहे, जे भारताचं भूरूप आहे, त्या असणाऱ्या भूरूपामुळे या रेषेला काय झालं, ही रेष जी आहे एक प्रकारे आपल्याकडे असल्यासारखी वाटते भूपृष्ठावर, परंतु ही काय आहे, ही नॅचरल आहे. ही काही मॅनमेड रेषा आहे आपण असं म्हणू नाही शकत. आता बघा मग या रेषेने काय केलं, नैसर्गिकरित्या जे भारताचं भूरूप आहे याच्या पूर्वेकडे ज्या नद्या वाहतात या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि
याच्या पश्चिमेकडे ज्या नद्या वाहतात या जाऊन मिळतात इकडे अरबी समुद्राला. म्हणजे या रेषेच्या इकडे या भागामध्ये जेवढ्या नद्या वाहतात जवळपास आपण असं म्हणू शकतो 77%, 77% जे पाण्याचा विसर्ग आहे या रेषेमुळे काय झालं, 77% जे पाणी आहे नद्यांचं हे जाऊन कुठं मिळतं, बंगालच्या उपसागराला. आणि जे रिमेनिंग आहे 23% जे काही वॉटर आहे, वॉटर मास, हे जाऊन कुठं मिळतं, इकडे अरबी समुद्राला. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो नॅचरल सेपरेटर लाईन आहे. पाण्याला काय केलं, नद्यांना या प्रवाहाला नैसर्गिकरित्या वेगळं केलं. पठारा असतील, मग त्यामध्ये काही पर्वत असतील किंवा काही डोंगर रांगा असतील, यामुळे या नद्यांचं पाणी किंवा प्रवाह असं पूर्व पश्चिम आपल्याला बघायला मिळतो. आता साधारणतः या रेषेची जर आपण लांबी बघितली तर ती आहे 2736 किलोमीटर. ही जी रेष आहे या रेषेची लांबी, राष्ट्रीय जल विभाजक नॅशनल वॉटर डिवाइड लाईन 2736 किलोमीटर. मग आता ज्या नद्या आहेत, मुख्यतः या नद्यांना आपण कशा पद्धतीने डिवाइड करायचं किंवा कशा पद्धतीने या नदी जी प्रणाली आहे भारताची ही आपण डिवाइड करू शकतो इंडियन. आता भूगोलाच्या भाषेमध्ये एक लक्षात असू द्या की या नदी प्रणालीला ड्रेनेज सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. आता ड्रेनेजचा अर्थ इथे आपल्याला घ्यावा लागतो की वॉटर जे काही आहे ते काय केलं जातं, ड्रेन केलं जातं. म्हणून ग्लोबली जॉग्राफिकल लँग्वेज मध्ये याला म्हटलं जातं ड्रेनेज सिस्टीम. आता आणखी एक सर्वात महत्वाचं नदी प्रणाली आपण पुढे अभ्यासण्या अगोदर बघा, भारताचा जो प्राकृतिक नकाशा आहे, प्राकृतिक भारताचा जो नकाशा आहे त्यामध्ये आपल्याला जसं उदाहरणार्थ जर सिंधू नदी सांगितलं तर आपण सुद्धा ती सिंधू नदी बघितली पाहिजे. मग सिंधू नदीच्या काही उपनद्या असतील, शोक आहे, गिलगिट आहे, जसं झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आहे, गंगा आहे, उपनदी यमुना आहे, ब्रह्मपुत्र आहे. ते लोकेशन आपण आपल्या त्या मॅप जो आहे आपल्याकडे ॲटलस किंवा ऑक्सफर्डचा असेल त्याच्या भारत प्राकृतिक किंवा एक रिव्हर सिस्टीमचा एक स्वतंत्र मॅप असेल त्यामध्ये जर आपण ते बघितलं तर चांगल्यापैकी आपल्याला त्या ह्या रिव्हर सिस्टीम लक्षात येतील. आता बघा, मग याला आपण दोन प्रकारे डिवाइड करू. एक जे आहे, एक आहे हिमालयीन नद्या आणि जे दुसरं आहे ते आहे पठारी प्रदेशावरील नद्या. आता ज्या हिमालयीन नद्या आहे यांना सुद्धा परत दोन उपप्रकारे आपण डिवाइड करू शकतो. ते म्हणजे जे एक आहे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि जो दुसरा उपप्रकार आहे तो आहे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. मग अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर. आता अरबी समुद्राला मिळणाऱ्या कुठल्या, जसं उदाहरणार्थ सिंधू आहे, सिंधुमतीच्या उपनद्या आहेत, सिंधूच्या उपनद्या किंवा जर आपण डायरेक्ट सिंधू जरी घेतली तरी आपल्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे लुनी आपण हिमालयीन नाही म्हणू शकत, फक्त सिंधू नदी आणि सिंधूच्या उपनद्या. जसं कंसामध्ये घेऊ इथे झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. हिमालयीन परंतु अरबी समुद्राला मिळणाऱ्या. आता इकडे हिमालयीन आहे परंतु त्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या आहे. यामध्ये आहे गंगा, यमुना उपनदी गंगेची, त्याचप्रमाणे इकडे ब्रह्मपुत्रा, या प्रमुख नद्या. आता इकडे पठारी प्रदेशावरील नद्या यांना सुद्धा आपण दोन कॅटेगरी मध्ये इथे डिवाइड करू. एक आहे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या यामध्ये
ज्या पठारी प्रदेशावरील आहे, म्हणजे थोडक्यात आता पठारी प्रदेश म्हणलं तर आपण त्याला पश्चिम वाहिनी म्हणूया. मग आता यामध्ये नेमकं काय काय आहे पश्चिम वाहिनी? जसं होती इथे आहे लुनी नदी, त्याचप्रमाणे इकडे नर्मदा आहे, तापी आहे, कोकणातील नद्या वाशिष्ठी आहे, उल्हास नदी आहे इत्यादी कोकणातील नद्या. आणि नंबर 2 जे आहे ते आहे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. मग आता पठारी प्रदेशावरील परंतु बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, उदाहरणार्थ यामध्ये गोदावरी नदी आहे, भीमा आहे महाराष्ट्रातील नद्या, कृष्णा नदी आहे, कावेरी आहे, त्याचप्रमाणे कोयना, त्यानंतर महानदी इत्यादी. तर अशा प्रकारे आपण ब्रॉडली बघितलं की जी नदी रिव्हर सिस्टीम आहे, नदी प्रणाली, हिमालयीन नदी प्रणाली आणि पठारी प्रदेशावरील नद्या. परत मग त्यामध्ये 2 आपण प्रकार बघितले. एक आहे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या जरी संख्येने असतील परंतु पाणी जे आहे अरबी समुद्रावरील जवळ मिळणाऱ्या नद्यांचा कोर्स जो काही आहे तो अतिशय कमी आहे, लांबी कमी आहे. तुलनेने तिकडे जर आपण बंगालच्या उपसागराचा विचार केला तर बंगालच्या उपसागराचा पाण्याचा विसर्ग म्हणा किंवा या प्रवाहाची जी लांबी आहे नदीच्या, ही काय आहे सर्वाधिक बघायला मिळते. अशा पद्धतीने ते बघितल्या. आता आपण याला काय करू, एक एक करून आपण जसं सिंधू, ज्या प्रमुख नद्या आहे हिमालयातील, सिंधू आहे, गंगा आहे, ब्रह्मपुत्रा, या नद्यांचा आपण इथे अभ्यास करूया. हिमालयीन नद्या आपण अभ्यासणार आहोत. त्यामधील जी प्रमुख नदी आहे ती आहे इंडस, किंवा ज्याला आपण इंडस रिव्हर, सिंधू नदी असं म्हणतो. आता बघा, आपण बघतो आहोत की या सिंधू नदीचा जो उगम आहे बघा, या इकडे कैलास पर्वत रांगांमध्ये हा जो दिसतो आहे कैलास पर्वत रांग आहे, जवळपास 5182 मीटर उंचीवर ही सिंधू नदी उगम पावते. आणि हा जो एरिया आहे हा आहे तिबेटमध्ये, हा तिबेटचा भाग आहे तिबेटमध्ये. आणि ह्या इकडे आहे राकस सरोवर आणि इकडे आहे मानस सरोवर. तर मानस सरोवराजवळ ही सिंधू नदी अशी उगम पावते. आणि या इकडे आहे झास्कर आणि वरच्या रांगा आहे लडाख आणि त्याच्या वर आहे काराकोरम. म्हणजे या झास्कर आणि लडाख डोंगर रांगामधून ही जी नदी आहे अशा पद्धतीने इकडे पाकिस्तानमध्ये जाते. आता ज्यावेळेस ती पाकिस्तानमध्ये जाते तर हे जे ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये, जो एंट्री पॉइंट आहे तो आहे दर्दिस्तान. पाकिस्तानमध्ये दर्दिस्तान या ठिकाणी सिंधू नदी भारतातून बाहेर पडते आणि पाकिस्तानमधून मग पुढे अरबी समुद्राला जाऊन ती मिळते. आता हे बघितलं आपण उगम आणि कोणत्या रांगांमधून ती बाहेर पडते. आता त्याच पद्धतीने या नदीच्या काही प्रमुख उपनद्या आहेत. जसं इकडून जर आपण अशा उजव्या बाजूला, आता नदीचं एक नदी जर आपण म्हणतोय तर नदीला सुद्धा काय असतात, ट्रिब्युटरीज असतात, ज्याला आपण म्हणतो काय की उपनद्या. मग या उपनद्यामध्ये पण काय असतं, काही राईट साईडवाल्या असतात उजवीकडून येऊन मिळणाऱ्या, तर काही डावीकडून येऊन मिळणाऱ्या. आता हे कसं ओळखायचं, आपण असा विचार करायचा की आपण ज्या दिशेने जातो आहोत, जी आपली राईट साईड आहे तीच त्या नदीची राईट साईड झाली, जी आपली लेफ्ट साईड आहे तीच त्या नदीची काय झाली, लेफ्ट साईड झाली. मग आता बघा, आपण जर अशा पद्धतीने जातोय तर मग राईट साईड काय झाली, ही जी उत्तरेकडील बाजू आहे ही झाली राईट साईड. इकडून तिला या इकडे असं शोक आणि गिलगिट, शोक आणि गिलगिट
या 2 उपनद्या येऊन मिळतात आणि इकडे खाली म्हणजे डावीकडील ज्या उपनद्या आहेत या इकडे आहे झेलम, चिनाब, इकडे आहे रावी आणि ह्या इथे आहे बियास आणि ही इथं राकस सरोवराजवळ जी नदी आहे ती आहे. अशा पद्धतीने ह्या नद्या पुढे ही आहे सतलज. बघा तर या तिच्या महत्वाच्या उपनद्या काय की झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज. एमपीएससीच्या दृष्टीने आपल्याला या नद्यांचा क्रम देखील माहिती पाहिजे. जर उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे कशा पद्धतीने जर विचारला तर तो क्रम आपल्याला सांगता आला पाहिजे. जसं बघा जर इथे बघितलं आपण एक शॉर्टकट झेलम झाशीची राणी, याला इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो झाशीची राणी. बियास मधलं जर ब घेतलं आणि इथं जर स घेतलं ब स ने आली असं जर घेतलं तर उत्तरेकडून या सिंधूच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांचा क्रम आपण इथे लक्षात ठेवू शकतो. झाशीची हे एक लिटर लक्षात ठेवायचं, हे रावी मधलं हे, बियास मधलं हे आणि हे स. आता आणखी एक महत्वाचं की सिंधू नदीची जर आपण एकूण लांबी विचारात घेतली तर साधारणतः 2880 किलोमीटर ही काय झाली सिंधू नदीची एकूण लांबी झाली. आणि जर याला आपण स्क्वेअर फीट मध्ये आपलं किलोमीटर आहे जर भारतातली विचारली तर ती आहे 709 किलोमीटर भारतातील. भारतामध्ये जर एकूण लांबी विचारात घेतली तर अतिशय कमी प्रवाह आपल्याकडे इथे भारतामध्ये आहे. आता ही नदी सुद्धा वादग्रस्त आहे. बऱ्याचदा पाकिस्तानचा आपल्याकडे आक्षेप असतो की या नदीवर तुम्ही जर धरण बांधलं तर आमच्याकडे ज्या सिंचनाच्या सोयीसुविधा आहे किंवा शेतीला जे काही पाणी लागणार आहे जर आपण हे पाणी इथं अडवलं तर त्यांची जी ॲग्रिकल्चर सिस्टीम आहे पूर्णपणे धोक्यात येऊ शकते. बऱ्याचदा आमच्याकडे असं एक हे केलं जातं की जर या 2 देशामध्ये वाद झाला तर हे पाणी जर आपण अडवलं तर आपण त्यांची एक प्रकारे कोंडी करू शकतो. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर 1960 साली 1960 ला या सिंधू नदीचा पाणी वाटप करार झालेला आहे. आणि मग हा पाणी वाटप करार काय सांगतो की सिंधू नदीवर आपण फक्त काय करू शकतो की धरण बांधू नाही शकत. धरण जर बांधलं तर त्यांची टोटल जी इकॉनॉमी आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी किंवा जी काही त्यांची पूर्ण सिंचनाच्या सोयीसुविधाची व्यवस्था आहे ती काय होऊ शकते कोलॅप्स होऊ शकते. मग आता आम्हाला जर सिंचनासाठी काही उपयोग करायचा असेल धरण वगैरे बांधायचा असेल तर आम्ही या खालच्या ज्या उपनद्या आहेत जसं झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज, मग आपण याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. सतलज नदीवर आपल्याला माहिती आहे भाकरा नांगल हे सरोवर आपण हा डॅम आपण बांधला जेणेकरून हा जो रिजन आहे किंवा इकडे राजस्थानला सुद्धा आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधी राष्ट्रीय कालवा त्याला जे पाणी पुरवठा केला जातो तो आहे या सतलज नदीवर जे धरण बांधलं त्या धरणाद्वारे ते पाणी वाटप पुरवठा केला जातो. तर अशा पद्धतीने सिंधू नदीचा उगम कुठे झाला तर कैलास पर्वतरांग तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ. आणि एकूण लांबी लक्षात ठेवली पाहिजे आपण 2880 भारतातली 709 आणि भारत पाकिस्तान आणि ह्या इकडे आहे अफगाण. भारत आणि पाकिस्तान यामध्ये मॅक्झिमम तिचं जे काही प्रवाहाचं क्षेत्र आहे ते आपल्याला इथे दिसतं. आणि त्याचप्रमाणे ज्या उपनद्या आहे उपनद्या आपण सुद्धा अशा पद्धतीने इकडे लक्षात ठेवू शकतो.